गुटखा, आता मगाशी गुटख्याच्या बाबतीत खूप मोठी चर्चा झाली. गुटखा आणि ड्रग्ज पानटपरीवर मिळतं, कुठेही सहजासहजी मिळतं. आणि आमच्याकडे काही शेतकऱ्यांच्या शेतात 5-10 जर आफूची झाडं असली तर ते शेतकऱ्यांना क्राईम सीन तयार करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्यांच्यावर कारवाई करू नका असं म्हणत नाहीत, पण गुटखा आणि ड्रग जिथून येतं, आताच हेमंत ओगले साहेबांनी सांगितलं की त्या पोलिसांनीच विकून टाकलं 20 कोटीचं गुटखा. हे राजरोसपणे जे महाराष्ट्रात चाललंय, गुटखा बंदी कशासाठी आहे की ह्यात पोलिसांचा सहभाग आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि कारवाई कोणावर होते, ही कारवाईची आकडे जे सांगतं सरकार, कारवाई कोणावर, त्या पानटपरीवर, ज्या पानटपरीवर गुटखा मिळतो त्या ठिकाणी पानटपरी चालकावर होतो. पण कारवाई कोणावर झाली पाहिजे, जे त्याची वाहतूक करतात, जे त्याचे मेन सिंडिकेटमध्ये लोक आहेत, ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळं आपण फक्त छोट्या माशांना मारण्यात मजा नाही, खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे. सरकारमधले काही लोकांचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढा महाराष्ट्रात गुटखा राजरोसपणे मिळू शकत नाही, ड्रग्ज राजरोसपणे मिळू शकत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, सरकारने या दृष्टीने सुद्धा कामकाज व्यवस्थित लक्ष देऊन पुढच्या पिढीचं भवितव्य वाचवण्याचं काम करावं, एवढंच विनंती करतो.